त्याची ती पण चालते घरी पाळणा आलते त्याची ती पण चालते घरी पाळणा आलते त्या पाळण्याची दोरी हलायची पाजीला सकाळी पहिलाच पाना पाजीला सकाळी पहिलाच पाना पाळण्यात गेला झोपी माझा ताना पाळण्यात गेला झोपी माझा ताना तिला भरून यायचं आता ती धारा मायेचा जिवाळा पाना फुटायचं तिला आता ती धारा ओ मायेचा जिवाळा ओ पण मन मारते पाळणा आलते त्याची ती पण चालते घरी पाळणा आलते त्याची ती पण चालते घरी पाळणा आलते कोण जाणे बाई हा गरिबी संसार वाहते या डोई देशाचा हा भार राब राबुली राब राबुली राब राबुली पिकविते राब राबुली पिकविते धान्य या पोटात पोटी काबू घालते त्याची ती पण चालते त्याची ती पण चालते घरी पाळते त्याची ती पण चालते घरी पाळते सहन करणे सहन केलं तिने कोणी लिहिलंय मला माहिती नाही पण महाराष्ट्रातल्या कर्तबगार शेतकऱ्याच्या माऊलीनं सहन केलेलं दुःख त्या माणसाने शब्दात आणलं सहन फक्त शेतकरी करू शकतो सहन करणं हा स्वभावच त्याचा आहे हा धर्मच त्याचा आहे धनी रोज येते पहाटेच्या पारी अर घेऊन शिदोरी मी जाते भर दुपारी धनी रोज येते पहाटेच्या पारी घेऊन शिदोरी मी जाते भर दुपारी धन्या संगतीनं धन्या संगतीची कडी निजाकर जोडल्याची ती भाकर धन्या संगतीने कडी निजाकर जोडल्याची ती भाकर मिठा सवे ताकते हरी बाळालते ताजी ती भर झालते हरी बाळालते ताजी ती भर झालते हरी बाळालते क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साधिले अवीट निज सुख सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची या संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या श्री महाराजांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे असे देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा वीरानी भाव प्रसंगातला अभंग सेवेकरिता निवडला आहे विठ्ठल आपल्या या ते तीर्थ ते क्षेत्र जगीतेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा भक्ती कथेसी मैत्र ते तीर्थ ते क्षेत्र भगवान परमात्म्याच्या उपासने करता अत्यंत सोजवळ अशी या दौदपूर गावातली ही भूमी या भूमीला प्रथमतः वंदन करतो भगवान श्री सिद्धेश्वराच्या यात्रेच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य एक जागतिक दर्जाचा उत्सव मराठवाड्यामध्ये संपन्न होतोय आपल्या सगळ्यांच्या प्रेमातनं जीवाभावातनं कष्टातनं उभा राहिलेला हा उत्सव आहे आपल्या सगळ्यांचा आराध्य असलेल्या भगवान महादेवाचा सोहळा आपण सालाबाद प्रमाणे थाटामाटात करत असतात मला असं वाटतं एक 2-3 वर्ष अगोदर मी या गावामध्ये एक कीर्तन केलंय है ना अण्णा एका 2-3 वर्षापूर्वी मला गेल्या वर्षीही आदरणीय महाराजांनी म्हटलं पण मला ते काही माझ्या प्रवासात बसलं नाही परंतु पुन्हा एकदा मला या गावामध्ये भगवान श्री महादेवाच्या सेवेची संधी उपलब्ध होते मी आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळींच्या चरणी प्रणाम करतो समस्त ग्रामस्थ आहे तरुण बांधव आहे आमचे बालू मामा
सरपंच आदी करून सगळीच मंडळी, मला बहुतेक नावं इथली परिचित आहेत, त्या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो, प्रणाम करतो. या कार्यक्रमाचा ज्यांनी विशेष अट्टाहास लावून धरला, दाऊदपूर ग्रामाचं, या परिसराचं नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचं ज्यांच्यावर नितांत प्रेम आहे असे माझे मित्र आदरणीय हरिभक्त परायण शिवपुराणाचं व्यासपीठ ज्यांच्याकडे आपण यावर्षी सुपूर्द केलं असे श्रद्धेय सोपानजी महाराज सानप, शास्त्री बाबांनी मला आवर्जून दाऊदपूरची सेवा आपण करावी. मी होकार दिला. मला इथून सकाळी नाशिकला कीर्तन असल्यामुळं थोडासा नकार देत होतो, टाळत होतो, परंतु महाराजांच्या आग्रहामुळं मला थोडीशी माघार घ्यावी लागली. मैत्रीमध्ये बऱ्याचदा ती घ्यावी लागत असते. त्यामुळं ग्रामस्थांची भगवान श्री महादेवाची सेवा करण्याचं सद्भाग्य आज माझ्याकडं या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. आज भजन साथीला उपस्थित महाराष्ट्रातलं भजन वैभव आहे. भजननिष्ठ मी मनापासून ज्या लोकांना गायकीच्या क्षेत्रामध्ये मानतो अशी सगळी मंडळी, आदरणीय गोड चाल ज्यांची झाली असे श्रद्धेय बंधू भजन सम्राट गणेशजी महाराज जटाळे आहेत. महाराजांना वंदन करतो. महाराजांबरोबर गोड ज्यांनी चाल गायली, गोड गळ्याचा आणि गोड स्वभावाचा माणूस आदरणीय हरिभक्त पारायण आमचे इंगोले बाबा आहेत. शंकर महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांच्याकडून कीर्तनाचा श्री गणेशा झाला ते माझे दुसरे बंधू आदरणीय हरिभक्त पारायण श्रद्धेय भजन सम्राट गणेशजी महाराज सावळे आहेत. उभे कोकाटे महाराज आहेत. माझ्या गुरुकुलातली ही सगळी महाराजांच्या संस्थेची विद्यार्थी आहे. मृदंग साथीला महाराष्ट्रातला मृदंगानं स्वीकारलेला, पखावाजाने कृपा केलेला लाडका हात संपूर्ण तरुणांमध्ये मराठवाड्यामधून एक उत्तम तयारीचा वादक कसा असावा हे ज्यांच्याकडे ज्यांचा सराव बघून पाहायला मिळतं अशा आदरणीय लखनजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मी महाराजांना वंदन करतो. आमची माऊली सुद्धा आज कार्यक्रमाला उपस्थित आहे. सगळी महाराज मंडळी, अनेक वर्षापासूनचे माझे जीवाभावाचे संबंध असलेले आमचे माणिकांना बेलुंबिवून या ठिकाणी आलेले आहेत. सगळेच मान्यवर, पाथरवाडी आमचे ऋषिकेश दादा, बरीचशी मंडळी, आमचे राम पाटील सावंत पाथरीवरून कीर्तनाला आले, आमचे कृष्णा पाटील आहेत, ज्यांच्या माध्यमातून अनेक कीर्तनं सोशल मीडियाला जवळजवळ 10 करोड लोकांपर्यंत पोहोचली. असा एक मीडिया क्षेत्रातला अवलिया माझा बंधू अमोल पाटील थोरात आज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे बाबा आहे, संपूर्ण अमोलदादांचा परिवार आहे. मग अशी अमोलरावांशी बोलणं झालं आणि कार्यक्रमाबद्दलची माहिती त्यांनी मला चांगल्या पद्धतीने दिली. मी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. भुजंगदादाची सिस्टीम आहे. कृष्णा भाऊ, मनापासून धन्यवाद तुम्हाला. संकल्पित वेळेत या अभंगाचा काहीसा भाव, काहीसं चिंतन वेळेच्या मर्यादेमध्ये मांडण्याचा निश्चित आपण प्रयत्न करूया. भजन करा विठ्ठल वरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची या. मी जो अभंग सेवेकरता निवडला या अभंगाच्या द्वारा श्री तुकोबार आहे विरानी भावप्रसंगाचं वर्णन करता. नित्य पारायण करणाऱ्याच्या, वाचकाच्या, साधकाच्या लक्षात येईल की तुकोबारांच्या अभंग संहितेमध्ये अनेक अभंगाचे प्रकार आहे. काही अभंगाच्या जाती आहेत. त्या अभंगाची जात कळाली का त्या अभंगाचं अर्थसंगती लागायला आपल्याला फार चांगली मदत होत असते. काय जाती आहेत, काय प्रकरण आहेत ते. तुकोबारांच्या गाथेमध्ये काही प्रसंग विरहिणी स्वरूपाचे, काही अभंग विहरणी स्वरूपाचे आणि काही अभंग विराणी स्वरूपाचे. विहरणी, विरहिणी आणि विराणी शब्द जवळजवळ तिन्ही सारखे, पण तिघींचाही अर्थ मात्र वेगळा आहे. विहरणी एका मिनिटात सांगतो ऐका. नित्य हरीची या समागमी बाई, नाही देखिले ते सुख भोगू पाई. हिला विहरणी म्हणतात. जिला भगवंताचा संग झाला आणि त्या संघामध्ये आनंदाने ती नाचायला गायला लागली, ही विहरणी आहे. नंबर 2 विरहिणी. तिला परमात्मा मिळाला पण तिच्या जवळून देव दुरावला तिच्या अहंकारामुळं. एखादं यश मनुष्याला मिळालं तर ते यश पचवता सुद्धा आलं पाहिजे. यश पचवण्याकरता ज्याच्या आधारावर यश मिळवलं तो आधार मनुष्यानं कधी सोडू नये. ज्याच्या आधारावर यश मिळवलं त्या आधाराकडे वळून पाहत राहावं. मोठी माणसं पुढे चालतात पण अवलोकन करत चालतात. माग काय घडतंय, माग काय घडतंय, त्याला सिंहावलोकन म्हणतात. सिंह फक्त पुढे चालत नाही, सिंहाची चाल इतकी जबरदस्त आहे, सिंहाची चाल इतकी वजनात आहे की त्याच्या मागे अवलोकन करणाऱ्याला
त्याच्या माग काही फूट अंतरावर चालणाऱ्याला आणि पुढे चालणाऱ्याला, उजव्या हाताला आणि डाव्या हाताला त्याचा दरारा त्याला निर्माण करता येतो का? त्याची नजर चौकस आहे, तो अवलोकन करत चालतो. आपण अवलोकन करत नाही. भारतातली जवळजवळ अवलोकन करण्याची दृष्टी संपली की काय असं म्हणायचं धाडस होईल. धाडस होईना, म्हणावं लागतंय. अडचणीच आहे. दुर्दैव या देशाचं. स्वामी विवेकानंदानंतर आपण एक सुद्धा विद्वान जगाला देऊ शकलो नाही देऊ शकलो. जगावर अधिराज्य गाजवेल असा एक सुद्धा विद्वान स्वामी विवेकानंदानंतर आपण दिला नाही या भूमीला. काय आपल्याकडे बुद्धी नाही? अरे पवित्र देशात जन्माला आलो, पवित्र मातीत राहतो, पवित्र अन्न खातो, गायीला सुद्धा देव मानतो, पशु पक्ष्यांचं सुद्धा रक्त पाण्याची ताकद आमच्या नजरेत नाही, तरी विद्वत्ता हरवली कुठे? याचं कारण असं आहे, आपण जरा प्रवाहात व्हायला लागलो. विशेषतः आपला तरुण वर्ग. तुम्ही पहा, सगळं जगाने निर्माण केलं आणि वापर आपण करतोय. व्हॉट्सॲप अमेरिका, इंस्टाग्राम अमेरिका USA, फेसबुक अमेरिका, हे सगळे ऍप्स जे जगप्रसिद्ध ऍप आहेत, जेवढे जगप्रसिद्ध ऍप्स झाले ते सगळे आउट ऑफ कंट्रीत जन्माला आले. त्यांनी जन्माला घातले, इकडे पाठवले. इमानदारीनं सांगा, याचा पुरेपूर वापर कोण करत? आपण. बरं, चांगल्या मार्गाने करू याचं आश्चर्य नाही. परवाची घटना आहे, मी ABP माझाला बघत होतो, सातारा जिल्ह्यातली. तुम्ही तरुणांचं संख्या प्रमाण कीर्तनाला जास्त आहे, तरुण मुली कीर्तनाला आहे. ऐका, सातारा जिल्ह्यामधल्या 2 जिवलग मैत्रिणी, 2 जीवाभावाच्या, लहानपणापासून सोबतीला मोठ्या झाल्या. फार चांगली त्यांची जीवाभावाची मैत्री, खूपच जिवलग. एक घास दोघी जणींनी खावा इतकं दोघींचं प्रेम. पण त्यातल्या एका मुलीने विरंगुळा म्हणून, चेष्टा म्हणून इंस्टाग्रामला एका मुलाच्या नावाने अकाउंट चालू केलं आणि सोबतीच्या मैत्रिणीला फॉलो केलं, तिच्याशी ओळख करण्याची प्रयत्न केला. त्या मुलाची आणि मुलीची ओळख झाली, बोलणं चालू झालं. होती मुलगीच, मुलगा म्हणून बोलत होती. बोलता वेग वाढत गेला. 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाली. नसलेल्या मुलाच्या ही मुलगी प्रेमात पडली. इतकी वाहत गेली त्या प्रवाहात. तरुण वय, थोडा अवघड आहे. आपल्या घरी आपल्या बहिणी आहे, आपल्या मुली आहे, आपली भावंड आहे. अवघड काळ सोशल मीडियाचा आलेला आहे. खोट्या मुलाच्या प्रेमात पडली. समोरून मुलगी बोलते, याचं भान नाही राहिलं तिला, कळूच दिलं नाही, मुलगाच म्हणून बोलतोय. इतके एकरूप झाले दोघ जण की 4 वर्षांनी लग्नाचा विचार दोघांच्या मनात आला, विशेषतः मुलीच्या मनात आला. ती म्हणते, मी माझ्या घरी हा प्रसंग काढते, माझ्या वडिलांना सांगते, आपली जात एक आहे, आपले संबंध चांगले, आपली ओळख चांगली, आपण वेल सेटल दोघे आहोत, आपण मॅच्युअर आहोत, आपण आता लग्नाकडे वळालं पाहिजे. ते लग्नाची बातमी ऐकली, ती मुलगी म्हणे, आता काय केलं पाहिजे? इथं फार पुढे आली, आता हिला सावध केलं पाहिजे. पण सावध करतानाच तिचं धाडस संपलेलं होतं, कारण ती खूप पुढे निघून गेली होती. तिने आपलं समर्पण केलं होतं, त्याला जीवन समर्पित करण्याची भावना तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली होती. एकदा हृदय दान केलं की ते जिथं दान केलंय तिथून माघारी आणणं इतकं सोपं नाहीये. तरी सहजे मन कोंडले, हृदयीचे असेल उगले, जैसे करचरणी मोडले परी वरून संडे. ज्ञानोबाराय म्हटले, हातपाय मोडले की मन प्रवास करत नाही, तसं तिचं मन थांबलेलं होतं. तू बोलत का नाही? अरे मला लग्न करायचंय तुझ्याशी. अरे बोल ना बाबा, तू बोलत का नाही? मला लग्न करायचंय तुझ्याशी. तू सांग तुझ्या घरी. मी माझ्या वडिलांना सांगितलं, माझ्या आईला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, मी तू स्वतः तुझ्या घरी सांग. मुलगा निरुत्तर झाला, बोलत नव्हता. मुलगा नव्हताच तर बोलेल कसा? शेवटी एक दिवस स्तब्ध राहिलेल्या पोरानं दुसऱ्या दिवशी तिच्या इंस्टाग्रामला मेसेज पाठवला, मी त्या मुलाचा वडील बोलतोय, रात्री दुर्दैवानं माझ्या पोराचा अपघात झाला आणि माझा मुलगा मेला. ही बातमी त्या मुलीने वाचली. मुलगा नव्हताच, पण खोटा असलेला, बनावट असलेला, नाटक केलेला, त्या मुलीने हिच्या समोर उभा केलेला मुलगा मेला. हे ज्यावेळेला हिला कळालं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिने 2 तासाच्या आत सुसाईड केलं आणि आपलं जीवन संपवलं. मेली ती पोरगी. या प्रकरणाचा ज्यावेळेला छळा लावला पोलिसांनी, शोध घेतला, त्यावेळेला त्या मुलीला अटक केलं. कधीची घटना ही? मोजून 4 दिवसापूर्वीची, सातारा जिल्ह्यातली ABP माझाला आलेली. थोडं आश्चर्य आहे. आपण म्हणतो आपण पुढे आलो, होतो त्याच्यापेक्षा मागं आलो. पुढं काय? तंत्रज्ञान विकसित होणं म्हणजे प्रगती म्हणत असाल,
माणुसकी संपली, प्रेम संपलं, आपुलकी संपली, जिव्हाळा संपला, सहन करण्याची वृत्ती संपली. नाही, एखादं यश आपल्याला मिळत असेल तर ते पचवता सुद्धा आलं पाहिजे, थांबवता आलं पाहिजे. जीवनामध्ये अनेक स्थित्यंतर येत असतात, काळ निघून जात असतो, पण त्या स्थित्यंतराच्या कालावधीत मनुष्यानं गाथा ज्ञानेश्वरी याचं सतत अध्ययन केलं पाहिजे. जीवनामध्ये बदल होतोय असं लक्षात आलं की ज्ञानेश्वरी, जीवनात बदल होतोय असं लक्षात आलं की गाथा, मी बाजूला जातो असं लक्षात आलं की ज्ञानोबार आहे, मी बाजूला जाते असं लक्षात आलं की मुक्ताबाई. संत बाजूला जाऊ देत नाही महाराज. जग तुम्हाला बाजूला घेऊन जायला ओढतंय आणि संत तुम्हाला बाजूला गेलेले म्हणून ओढताय. दुर्दैव आहे तुमचं माझं. आपल्याला बाजूला नेणाऱ्यांच्या ताब्यात आपण आपली सगळी प्रॉपर्टी दिली आणि ज्यांना आपल्याला याच्यातून काढायचंय आणि देवाजवळ न्यायचंय त्यांच्याकडे आपलं फिरकून पाहायला सुद्धा वेळ नाही. तिला देव मिळाला पण अहंकार आला. माझ्याजवळ राहतो, गातो, नाचतो, आमची ताकद आहे, ती गोपी म्हणायची. परिणाम असा झाला, कृष्णे वेधिले विरहिनी बोली, चंद्रमा करी तो बारागी माय, नलवा चंदनु अंगीन घाला विंजनवार, हरिविन शून्य शेजारू गे माये, माझे जीवीचे तुम्ही कावनेना, माझा बळीया तो पंढरी रानाव माय, माझा बळीया तो पंढरी रानाव माय, माझे जीवीचे तुम्ही कावनेना, नंद नंदनु घडी घडी आना, तया विन नवाचती प्राणाव माय, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू गोविंदू, अमृत पान गे, अमृत पान गे गे माये. हिला विरहिणी म्हणतात, पण जिचं आज आपल्याला चिंतन करायचंय तिचं नाव आहे वीरराणी. ती बळाची राणी. पंचात असू देत नाही तर परमार्थात असू देत, त्याच्याजवळ बळ पाहिजे महाराज. देव बळाशिवाय कृपा करत नाही. तो कोवरा म्हटले आम्ही बलशाली झालो. नायम आत्मा बलहीन लभ्य. ऐका ऐका बारीक, देव बलाशिवाय माणसावर कृपा करत नाही. बल नसेल शून्य किंमत. मनुष्याजवळ बल पाहिजे. अहो मनू भाकर नावाच्या पोरीनं 2 कांस्य पदक या देशाच्या पदरात घातली. 2 बलाच्या जादारावर घातली की नाही. केवळ टाइमपास करत बसली असती, मला शक्य होत नाही म्हटलं असतं, काय मिळालं असतं तिला. 2 कांस्य पदक पहिल्यांदा भारताच्या पदरात घालणारी पोरगी ती. 22 वर्षाची तरुण पोरगी या देशातली, पण जगापुढे भारताचा गौरवानं चेहरा उभा करते. देशाच्या पंतप्रधानापासून तर दाऊदपूरच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यापर्यंत केवळ केवळ मनू भाकर नावाच्या पोरीचे डीपी, स्टेटस, फोटोज मीडियाला लागलेले होते. का? तिच्याकडे बल आहे, तिचं ते कर्तृत्व आहे. कर्तृत्व नसलेल्या माणसाला पदरात काही मिळत नाही. नायमात्मा बलहीन लभ्य. बरोबर, बलशाली माणसाला परमात्मा कृपा करतो. कोणतं कोणतं बळ पाहिजे हो? त्या बलाचं वर्णन खाली केलेलं आहे. नाही धनेन वहा, नाही कर्मणः, नाही प्रजया. एखादा म्हणेल मी खूप धनाचं बल गोळा केलं. मित्रा, धनाचं बल गोळा करणारे बरेच झाले, त्यांना काही देवाचीच कृपा झाली असं म्हणता येत नाही. बऱ्याच लोकांनी अनितीने द्रव्य मिळवलं म्हणून काय देव कृपा करेल का? अनितीने मिळवलेलं द्रव्य, धनाचा स्वभाव आहे, ते जसं आलं तसंच निघून जात असतं. श्रावणाचा महिना आहे, सांगितलं पाहिजे थोडंसं. भगवान महादेवाच्या लग्नाला कुबेर महाराज पाहुणे आले. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? तुम्ही अशी काही चिंता, टेन्शन वगैरे नाही तुम्हाला? कुबेर कोणाच्या लग्नाला? महादेवाच्या लग्नाला. ते महाराज पाहुणे आल्या तर रिकाम्या हातानं कसं जाता बुवा, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. ते एक सोन्याचं नगर घेऊन आले, घर सोन्याचं. एका घरात अनेक घर सोन्याची. कुबेराला आनंद झाला बुवा, महादेवाच्या लग्नाला जायचंय, तिथं विशेष काहीतरी घेऊन जाऊ. नेलं बुवा, प्रचंड आनंद लग्नाला जाण्याचा. त्या लग्नाला गेले, थाटामाटात लग्न लागलं आणि दोघांचं फोटो सेशन चालू होतं, पार्वती मातेचं, भगवंताचं. ते म्हटलं या इकडे.
आम्हाला तुमच्यासोबत एक फोटो काढायचा आहे. बरं बरं बरं. दोघंही बाहेर आले, घराजवळ उभं केलं, सांगितलं हे घर तुम्हाला दिलं आम्ही, आहेर म्हणून आणलंय तुमच्या लग्नात. भगवान महादेव म्हटले का हो तुम्ही ज्ञानेश्वरी वाचलेली नाही बहुतेक, वाचून घ्या. राज्य तेजिले शाने गुंती जाणून स्मशाने वास केला. अहो बाबा आम्ही राज्याचा त्याग केलेले देव आहे, आम्हाला नको हे सोनं नाणं. अहो पण म्हटलं तुमच्याच करता आणलंय तुम्ही खरंय, पण आम्हाला नकोय. बरं आता पार्वती माता ऐकून राहिलं म्हणे आपला नवरा इतका भोळा, हत्तीच्या पावलानं लक्ष्मी चालून आली आणि हा बाबा म्हणतो आम्हाला काही काम नाही. अरे इथं टुकडा फेकून मारत नाही लवकर कोणी. यानं घर आणलं, नगर आणलं, सोन्याचं ना नाही म्हणतोय. मालक सारखा बाजूला, हत्तीच्या पावलानं लक्ष्मी आली, तुम्ही लय भोळे, तुम्ही लय भोळे. हे भगवान महादेव ऐकत होते. हे प्रकरण मी जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, देवाची बायको जर देवाला भोळं म्हणत असेल तर आपल्या बॅटरी का कुठं चमकवत बसता, माघार घेतलेली बरी. एक दिवस माझी बायको मला म्हणे तुम्ही लय भोळे, तुम्हाला काही कळत नाही, लोक चंद्रावर चालले, तुम्ही अजून धोत्रावर आहे, तुम्ही लय भोळे, तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला कोणी बाजारात फसवू शकते. म्हटलं मी भोळा हे मलाही कळून चुकलं, मला बाजारात कोणीही फसवू शकते हे मला जवळजवळ लक्षात आलं. फक्त फसवणाऱ्याच्या यादीत पहिला नंबर तुझ्या बापाचा आहे. सुरुवात तिथून झाली. सरका बाजूला, तुम्ही भोळे, घेऊन टाका तेवढं. हो आम्हाला पाहिजे ते घर घेतो आम्ही. अगं राहू दे, ऐकलंच नाही, ते घर घेतलं. भगवान महादेव म्हटले घेतले ना, घेतलं ना आता, पण मी तसा त्या घरात राहायला जाणार नाही, त्या घराची वास्तू शांती करू मगच त्या घरात राहायला जाऊ. भगवंताची श्रद्धा. ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं आमच्या घराची वास्तू शांती तेवढी करून द्या. ते म्हटले मला वेळ नाही, माझ्या पोराला घेऊन जा. बापले का कीर्तनकार असले की वडिलाची तारीख बसली की ते म्हणतात माझ्या पोराची करून घ्या. ते म्हटलं पोरका नाही तुमचा नातू, मग नातू न्या. नाही नातवाला वेळ नाही. मग रावणाला नेता का? रावणाचं नाव ऐकलं महादेव म्हटले बरोबर नेतो. भगवान शंकराच्या घराच्या वास्तुशांतीला रावण महाराज यथायोग्य पूजा झाली. अहो इतकी सुंदर पूजा केली रावणानं. पूजा झाल्यानंतर प्रसन्न झाले भगवान महादेव आणि हात जोडले ब्राह्मण देवते पुढे. सांगा रावण महाराज काय दक्षिणा देऊ तुम्हाला? रावण होता तो म्हटला हे घर ज्याची वास्तू शांती केली ते. भगवान महादेव म्हटले येळा का खोळा तू? अरे तेच तर मला कुणीतरी दिलं, येच पाहिजे म्हणे मला. जेथेची कृपालाई जे वरू तेथेची म्हणे बेभिचारू. तरी मी का भस्मासूर अर्जुन म्हणे. जसं भस्मासूर एक कृतज्ञ भेटला ना दुसरा दिलं भगवान महादेवाने. जाऊ दे. पार्वती माता म्हणे पाहो इतकं चांगलं होतं, एक दिवस बी मुक्काम झाला नाही आपला आणि घेऊन गेला तो घर. जाऊ दे पार्वती. अहो पण म्हणे त्यानं काय कष्टाने मिळवलं? अगं आपल्यालाच कोणतं कष्टाने मिळवलं होतं? आपण कष्टाने मिळवलं नाही, आलं तसं गेलं. मग त्याच्याजवळ राहील का? पार्वती माता म्हणे तू थोडे दिवस थांब. त्याच भगवान महादेवाला मारुतीरायाच्या रूपात यावं लागलं आणि शेपटीनं लंका पेटून दिली. जेव्हा शेपटीनं लंका जळत होती तेव्हा पार्वती माता हसत होत्या, देवा हे विश्व तुम्हीच चालवावं. खरंच सत्य आहे, लंका जळत होती श्रीलंकेत आणि आनंदाचा धूर निघत होता देहूत दाऊदपूरकर. जाळी लंका धन्य धन्य म्हणे तुका. जळत होती लंका. धनाचा स्वभाव आहे, ते पूर्ण त्याला नेत नाही. ऐका सूत्र. चला पुढे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतोय, लक्षपूर्वक ऐकलं कीर्तन कळेल. नाही धने नवहा नाही कर्मनहा. एखादा म्हणे मी नुसतं कर्माचं बळ गोळा करतो, मी वीराणी होईल, महाराणी होईल. होत नाही बाबा. चित्तश शुद्ध आहे कर्म न तो वस्तू उपलब्ध आहे. अरे चित्त शुद्धी करता कामाला येणारं कर्म देव कसा मिळून देईल तुला?
बरं बरं संपलं. नाही प्रजया हा एखादा म्हणे मला खूप मुलं आहे. मुलं 60,000 मुलं होते सगर राजाला, पण राग झाली, रांगोळी झाली कपिलाच्या आश्रमात. नुसती पोरं कामाला येत नाही, ती चांगली निघाली अवलाद तर कामाला येते. नुसती पोरं कोणाच्या कामाला येतात? त्याच कुळामध्ये राजा अंशुमान झाला, त्याच कुळामध्ये राजा भगीरथ झाला, त्याच कुळामध्ये राजा दिलीप झाला, त्याच कुळामध्ये राजा भगीरथानं ही गंगा माता आणली आणि त्या 60,000 पोरांच्या उद्धाराकरता, पूर्वजांच्या उद्धाराकरता गंगा मैयाला प्रार्थना केली. आश्चर्य. नाही धनेन वहा, नाही कर्मणहा, नाही प्रजया. मग नेमकं देवाकडं जातानाचं बल लागतं कोणतं? त्यागेन एके अमृतत्व मानशु. एक त्यागाचं, समर्पणाचं बल परमेश्वराकडे तुम्हाला बलशाली बनवू शकते. आपल्यावर एक कर्तव्याचं ओझं आहे. ज्या भगवंतानं हा जन्म आपल्याला दिला त्याच्या सेवेचं ओझं आपल्या मस्तकावर आहे आणि ते ओझं घेऊन मनुष्यानं वाटचाल केली पाहिजे. आज कोणाचंच ओझं आपल्याला वाहावं वाटत नाही, हे दुर्दैव आहे. इतिहासामध्ये, पुराणामध्ये तुम्ही घटना पहा, काय आई वडिलांची ओझी लोकांनी वाहली. अहो, ज्या भीष्माचार्यांचे चरित्र आपण पाहतो, त्या भीष्माचार्यांनी वडिलांकरता ब्रह्मचारी व्रताचं पालन करावं. हो, शंतनू नावाचे राजे, त्या शंतनूचा विवाह गंगेबरोबर झाला. लग्न करतानाची प्रसंग घटना बघा कशी आहे. ती म्हणे मी लग्न करते पण मी माझ्या पद्धतीने जीवन जगेल. तुम्ही सांगाल तसं मी ऐकणार नाही. तुम्ही जर मला हा प्रश्न विचारला की तू असं का करते बुवा, तर मी निघून जाईल. हा प्रश्न मला का विचारायचा नाही. तिला 9 मुलं झाले, पोरग झालं की ते नदी सोडून द्यायची. ऐका, 10वं पोरग झालं आणि शंतनूला असं वाटलं आता कोणीतरी वारसदार पाहिजे कुळाला. हे 9 पोरं हिनं नदी सोडले, आता 10व्या पोराचं काय? ते 10वं पोरग नदी सोडायला लागली. तेव्हा ते म्हटले, बघ गंगे, मी तुला आतापर्यंत काही म्हटलं नाही, हे पोरग का नदी सोडते? अगं कोणीतरी लागेल ना. ते म्हणे, मालक आपलं ठरलेलं होतं, प्रश्न विचारायचा नाही, हे पोरग आणि तुम्ही याचा सांभाळ. मी चालली, ती स्वर्गाला निघून गेली, थांबली नाही. ज्या पोराची आई निघून गेली त्याचा सांभाळ करणं किती अडचणीचं असतं, हे आई निघून त्या पोराची गेल्यानंतरचा उरलेला जो बाप आहे, तो बाप झाल्याशिवाय ते दुःख त्या यातना कळत नाही. गप्पा मारणं सोपं आहे, ते सांभाळ करायला लागले देवव्रताचा, अर्थात भीष्माचार्यांचा. ते हळूहळू मोठे झाले. कालांतराने त्यांना एक सत्यवती नावाची स्त्री आवडली. कोणाला? शंतनूंना. खूप जीवापाड प्रेम करायला लागले तिच्यावर आणि तिच्याशी लग्न करावं असा त्यांचा मानस झाला. सत्यवतीच्या बापाकडे तिचा हात मागायला गेले, हे आम्हाला द्या. प्रसंग गोळ आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. ते म्हटले, मी द्यायला अडचण नाही, पण तुम्हाला अगोदरचा एक मुलगा आहे, माझ्या पुरीबरोबर विवाह कराल, राजा तो होईल. माझ्या पुरीचा काय उपयोग? मला राजमाता बघायची माझी कन्या, तुम्हाला पोरगी देऊन काय करू? पोरा करता बापानं प्रेम सोडलं, परत आले, माझ्या करता माझा मुलगा महत्वाचा आहे, बाकी काही नाही. घरी आले पण उदास झालेले. तो उदास चेहरा भीष्माचार्यांनी, देवव्रतांनी बापाचा पाहला. भीष्माचार्य नंतरचं नाव, पण ते देवव्रतांनी पाहला आणि ते म्हटले, वडिलांची ही नाराजी आपल्याला काही पचत नाही. काय समर्पण असेल महाराज, काय त्याग असेल, काय बल असेल भीष्माचार्यांजवळ. इतिहासातली पहिली अशी घटना आहे, एक पोरगा बापाची सोयरीक मागायला गेला, बापा करता मुलगी मागायला गेला. स्वतः गेले सत्यवतीच्या वडिलांकडे, म्हटले, माझ्या वडिलांना पत्नी नाही, मी मला आई मागायला आलोय, आम्हाला तुम्ही आई म्हणून तुमची कन्या द्या. ते म्हटले, मी द्यायला तयार आहे, पण राजा तू होशील. मी संकल्प सोडतो, आता स्वप्नात सुद्धा माझ्या राज्य येणार नाही. नाही, संकल्प सोडतो. गंगेच्या पाण्याने पाणी घेतलं, संकल्प सोडला. तो म्हटला, तू राजा होणार नाही रे, पण तुझं लग्न झाल्यावर तुझ्या पोरांच्या मनात जर राजा व्हायचं आलं तर माझ्या पुरीच्या पोरांनी काय करायचं? त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. इतिहासातला पहिला असा बाप आहे, पहिला असा मुलगा आहे ज्यानं गंगा मातेचं पाणी घेतलं, हात जोडले, सांगितलं, आजोबा अहो माझ्या राज्याची भीती होती, तोही संकल्प सोडला, माझ्या पोरांची भीती जर तुमच्या मनात असेल तर हा देववर तिथं शपथ घेतो, मी आजन्म ब्रह्मचारी व्रताचं पालन करेल, माझ्या बापाकरता मी लग्नच करणार नाही. केलं नाही दाऊदपूरकर. बापाकरता ब्रह्मचारी राहिला. म्हणून जेव्हा जेव्हा पराकोटीचं ज्ञान पाहायची वेळ येते तेव्हा भीष्माचार्याचं नाव घ्यावं लागतं. इतकं बोल गोळा केलं. अरे खाली धरलं माणसाला खाटीहून मारायच्या वेळेला तर लेकराचं नाव आठवत नाही. जे शरपंजरी पडलेले होते त्यांना सहस्र 1000 देवाची नावं अंतकाळात आठवली. विष्णू सहस्रनाम अंतकाळातला शरपंजरी पडल्यानंतर तुम्ही वाचून बघा विष्णू सहस्रनाम. अंतकाळात 1000 नवदेवाची आठवतात
याला बल म्हणतात. बलाचा संग्रह लोकांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? बलाचा संग्रह केला. अनेक प्रसंग आहेत. ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवराय आईसोबत खेळ खेळायचे, मनुष्यानं आईसोबत खेळलं पाहिजे. पण त्या पोराला काय कळतं आईसोबत खेळायचं? आईनं लेकरासोबत पहिल्यांदा खेळलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक आई ग्रामीण भागातली खेळायचीच मुलासोबत. आता ते खेळ संपले. आता खेळच राहिलेली नाही तसे. आता पूर्वीचे खेळच कुठे? आता डाबडुबली आहे तुमच्या भागात, आमच्या भागात डाबडुबली नावाचा खेळ होता. म्हणजे झाडावर चढायचं, थोडं कमी उंचीचं झाड, त्याच्या खाली गोल रिंगण, हो, आणि ते वरून मग पकडायला जायचं. अहो सेकंदात माणूस झाडावर चढायचा. तुमच्याकडे काही वेगळं नाव असेल त्याला. डब, आमच्याकडे त्याला डाबडुबली म्हणायची. डाब डाब डब डाबडुबली. म्हणजे बंटीवर बबली नाही एवढं ठीक आहे बाबा. डाबडुबली लोई खेळ महाराज. ते धबाकुटीचा खेळ, अरे बापरे काय वाजायचं त्या खेळामध्ये? ते चेंडू तयार करायला जायचा, आणि जितकी ताकद आहे महाराज तितक्या ताकदीनं तो समोरच्याला जीव जाईल लखन बुवा एखाद्याचा, एवढी ताकद नव्हती लावत तेव्हा. मारून फेकायचं समोरच्याला. अहो काय सहनशीलता तयार व्हायची. आता खेळ, आता अख्खा जमाना पबजीचा आला. एका पायावर उभा राहून तो पोरगा विचारतो भारत मॅच जिकीन. भारत कशी मॅच जिकीन भाऊ? तू ताट उभा राहा आधी. भारत मॅच जिंकण्याकरता तू ताट असला पाहिजे पाठीचा काना तुझ्या. आश्चर्य आहे, व्यसनाचं खूप मोठं प्रमाण वाढलं. आई खेळ खेळायची. आऊसाहेबांनी खेळ खेळावा महाराजांबरोबर, आणि त्या खेळामध्ये शोभा हारले. शोभा हारल्यानंतर साहजिक आहे आपसूक डोळ्यात पाणी आलं. जवळ घेतलं शोभांना. शोभा अरे रडू नको, क्षत्रिय मेला तरी त्याला स्वर्ग आहे, आणि जिंकला तर गादी. जो क्षत्रियाच्या कुळात पैदा झाला त्यानं रडणं त्याच्या धर्माला शोभा देत नाही. तो रडू नये. त्याला स्वकर्माची जाणीव असली पाहिजे. रडू नको बाळा, अरे तू सिंहाचं पिलोय, मर्दाचा बच्चा, असा रडू नको. आम्ही हारलो, हारू दे ना, काय होतं त्याला? पराभव पचवता आला पाहिजे, हार पचवता आली पाहिजे. जसा विजय पचवणं कठीण आहे तसं हार पचवणं सुद्धा कठीण आहे. हार डोक्यात जाऊ नये, विजय डोक्यात जाऊ नये. स्थिर राहावं काही काळ, सगळं नीट होत असतं. पण आई, तू तर खेळायच्या आधी मला म्हटली होती की जो हारला त्याला जिंकलेलाच ऐकावं लागेल. हा बाळा, तुला माझं ऐकावं लागेल. सांग ना मा, मी काय ऐकू तुझं आता? हाताला धरून किल्ल्याच्या बाहेर आणलं आणि उभं केलं महाराजांना. दूरवर नजर घातली. शिवबा बघ बघ बघ, लांब कडला माझ्या बोटाकड बघ. तुला काय दिसतंय रे तिकडे? मोठं नगर शहर दिसतंय मा. हा, शहराच्या मागे काय दिसतंय? कडेकोट दिसतोय, डोंगर दिसतोय, दर्या दिसताय. त्यात काही दिसतंय का? मा, एक किल्ला दिसतोय. हा, किल्ल्यावर काय दिसतंय? हिरवं हिरवं दिसतंय ग सगळं. शोभा, त्या किल्ल्यावरचं जेवढं हिरवं दिसतंय तेवढं भगवं करून द्या आम्हाला. आमची अपेक्षा आहे तुमच्याकडून. तेवढंच वाक्य ऐकलं, मस्तक टेकवलं माईच्या चरणावर, उभा आयुष्य भगवं करण्यात घालवलं. विठ्ठल बल घोळा केलं तसं बल घोळा करता आलं पाहिजे. संग्रह बलाचा झाला की एक दिवस ते बल आनंद देत असतं. तुकोबा रे, तुम्ही काय केलं? क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, आम्ही सहन केलं. आता सहन केलेलं असतं, खूपच सहन केलेलं असतं तर सांगायला अडचण नाही. थोडंच तसं सहन केलं महाराज, आणि त्यातही तुम्ही म्हणताय सहन केलं. बरं किती सहन केलं तुम्ही? क्षणभरी. पण हा क्षण म्हणजे केवळ क्षण नाही, उभा आयुष्य आहे. बघा, ऐकलं तर कळेल. कधी कधी एक क्षण वाटतो, जवळचा मित्र भेटावा 20 वर्षाने आणि रात्री गप्पा सुरू व्हाव्या,
रात्री सुरू झालेल्या गप्पा रात्र कधी निघून जाते कळत नाही. सकाळ झाली की आई येते, पोरं रात्र गेली रे, बोलता बोलता आवरा पटकन, तुम्हाला जरा परळीला जायचंय. रात्र गेली, अरे 5:45 वाजले. हा 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 हा, मग आता उरकलं पाहिजे. म्हणजे रात्र बोलता बोलता निघून गेली. काय पोरं तुम्ही मूर्ख. आई म्हणते, आई अगं असं काय बोलते, आम्ही बोलत होतो रात्रभर, हे कळालंच नाही आम्हाला. असं वाटतं आताच गप्पा सुरू झाल्या. हा मैत्रीतला संवाद आहे. जसं रात्रभर केलेल्या गप्पा सुद्धा क्षणासारख्या वाटतात. त्या गोपिकांना देवाने रास क्रीडेचा प्रसाद दिला. या रास क्रीडेची राती ब्रह्माचा आमास केली होती. गोपिका अर्धाक्षण मानती काग बसती उगवला. 6 महिने ब्रह्मदेवाची रास क्रीडा चालली. पण 6 महिने चाललेली रास क्रीडा ज्यावेळेला सूर्यनारायण उगवला त्यावेळेला त्या गोपिका त्याला म्हणायच्या, तू वेडायस का उगवला तू? आम्ही देवाबरोबर गात होतो, नाचत होतो, हसत होतो. तो म्हणे, मावले हो 6 महिन्यानं आलो मी. 6 महिन्याने आला? हो, ते माझे नाही ब्रह्मदेवाचे. पण त्या म्हणतात गोपिका अर्धाक्षण मानती. देवाबरोबर घातलेला आनंद सुद्धा क्षणाचा वाटतो आणि देवाकरता सहन केलेलं सुद्धा क्षणाचं वाटतं. तुकोबारे म्हटले, आम्ही सहन केलं पण जन्मभर सहन केलं, पण जन्मभर सहन करून जे मिळवलं त्याचा आनंद वेगळा आहे. तुकोबाऱ्यांचा स्वभाव असा आहे दाऊदपूरकर, एक तर सहन केलेलं आणि उपकार केलेलं तुकोबारे कधी बोलून दाखवत नाही. कीर्तनाला बसलेल्या मंडळींना माझी विनंती आहे, विशेषतः तरुणांना, मुलींना, मुलांना, सहन करणं हा शब्द जरा जवळचा बनवा. नांदणारीला कारण सांगता येत नाही म्हणतात. जिला नांदायचं असतं ना ती एका पातळावर सुद्धा नवऱ्याबरोबर प्रपंच थाटते. यातल्या अनेक महिला दाऊदपुरातल्या अशा बसल्या असतील कीर्तनाला, ज्या या गावात नांदायला आल्या त्यावेळेला त्यांची परिस्थिती त्यांनी आज वळून जर बघितली तर अंगाला काटे येत असतील. संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था नव्हती लोकांकडे. दिवसभर काम केल्याशिवाय या औष्णिक केंद्र व्हायच्या अगोदर, हा परिसर डेव्हलप व्हायच्या अगोदर तुम्ही तुमचं अवलोकन करा आयुष्याचं. आपल्या आईवडिलांनी दिवस कसे काढले असतील, हे उत्सव कसे केले असतील, भगवंताची सेवा किती केली असेल, काय सहन केलं असेल आमच्या आईने, काय सहन केलं असेल आमच्या बापाने. थोडा वेळ सहन करून माणसाला जे बळ मिळतं, ताकद मिळते, यश मिळतं, ते आनंद देत असतं. सहन केल्यानंतर यश मिळावं. लोक आम्हाला म्हणतात कधी कधी, तुमचं बरं चाललंय, अरे मागं ओढून बघ जरा. एका बीज केला नाश, एका बीज केला नाश, एका बीज केला नाश, एका कशाला म्हणता, याच्याकरता शेती इतकं उत्तम उदाहरण कोणतंच तुकोबारे देऊ शकत नाही. अरे पेरलं एक, तेव्हा कणूस खायला मिळालं, एकाचा नाश केला, संपावं लागलं त्याला. संपल्याशिवाय पुढं घडवता येत नाही. सहन केलं लोकांनी. आता सहज बाजारात पैसे उपलब्ध होता दाऊदपूरकर. विशाल महाराज खोलेचे शब्द जरा डोक्यात शिरवा. 10-15 वर्ष अगोदर एखाद्याकडून व्याजानं जरी पैसे घ्यायचे म्हटले तरी त्याच्याशी वर्षभर चांगलं बोलावं लागायचं, तेव्हा तो व्याजानं पैसे द्यायचा. वर्षभर. अरे आमच्या घरी निघालेली
पहिली दयाची खोप म्हशीच्या, पहिलं खिरसाचं दूध आमचा बाप त्या सावकाराच्या घरी घेऊन जायचा. यानं अडचणीत कामाला आलं पाहिजे व पोरांना मदत केली पाहिजे. तुमच्या माझ्या अनेक पोरांचे झोके मोठ्या भावानं दिलेले आहे, आपल्याला लक्षात ठेवा. झोपून द्यावं लेकरू, नाही ना शेतात जावं. बाळताना 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 ठेवून आले घरी पेरणी देवावारी. ओ ताशी ती फन चालते घरी पाळते. कोण करू शकते हा सहन करणं? शेतकऱ्याच्या आईचा स्वभाव आहे, आमच्या आईने केलंय. आम्ही पैदाच दुःखात झालो. आमचा जन्मच त्या पाळण्यातला आहे जिथं मायनं झोपावं, शेताला जावं. जी काम शेतात करते चित्त तिचं झोक्याजवळ असतं. कोण सहन करू शकतं? सहन करणं हा स्वभाव बनवा. सोसणं हा स्वभाव ज्यांनी बनवला त्याला सुख मिळतं. ज्या बाईनं 4-5 वर्ष माहेरात सासरात माहेरातून आल्यानंतर सासरचे 4-5 वर्ष दुःखाचे काढले, तिला विचारा सुख मिळालं की नाही, सासूने प्रेम दिलं की नाही. अरे 15 दिवस दारात कुत्रं बांधलं तर प्रेम केलं जातं. सहन करणारीला प्रेम मिळणार नाही घरात. नाही इच्छा होत सहन करण्याची. ते म्हणतात ना, ती एसटीतून बाई खाली उतरली, नवरा तिला विचारतो का ग कुठं गेलती? काही नाही म्हणे, गेलती जरा एका ठिकाणी मला काम होतं. कशाला? तेच म्हणे आपलं नेहमीचं कारण, आपल्याला पोरग होत नाही. मग तू गेलती कोणाकडं? बा मी गेलती एका महाराजांकडं, ते भविष्यकार आहे, लय मोठे भविष्यकार आहे. अरे बापारे, काय म्हणत ते? ते म्हणत तुम्हाला पोरग होईल, पण त्याच्याकरता तुमची सासू मरणं खूप गरजेचं आहे. ती बाई मेल्याशिवाय काही हा योग तुमच्या आयुष्यात येत नाही. अरे बापरे. तो म्हणे तू जा घरी. आता तुम्हाला काय वाटतं? ग म्हणे पटला निर्णय, तू जा घरी. तो तिथून घरी आला नाही, सासरवाडीला गेला आणि थेट सासू घेऊन आला. बायको म्हणे माझ्या आईला कशाला आणलं? अगं म्हणे माझी आई आपल्याला संपवायची. घरात आपलं बाळ आहे, पोरग होईल ना उद्या आपल्याला. ते पोरग झाल्यावर, लेकरू झाल्यावर कोणी त्या घरात त्या पोराला सांभाळायला एखादी माऊली पाहिजे की नाही, म्हणून तुझी आई आणली. ते बाई म्हणे काय माझा नवरा आहे महादेवाच्या पुढचाच आहे. हो इथं नंदी पुढं. तुला लय आनंद झाला महाराज, महादेवाच्या पुढचं. ते म्हणे घ्या निर्णय. थांब म्हणे, एवढा दाऊदपूरकरांनी सप्ताह आयोजित केला, काय खर्च केला गावकऱ्यांनी. पावसाळ्यात मंडप घातला, वॉटरप्रूफ मंडप, कूलर बिलर, थेट व्यवस्था आहे, बंदोबस्त. मांडी घालून बसा, पाय लांबून बसा, शक्य झालं अंग टाका थोडं, पण या बुवा कीर्तनाला. चोख बंदोबस्त केला. थोडं थांब, एवढा आठवडा होऊ दे, घेऊ निर्णय. ती म्हणे लवकर निर्णय घ्या. काला झाला. आणि ती नवऱ्याला म्हणे तुम्ही निर्णय आजच, काळजी करू नको. आज दुपारी आपल्या आईला भेटला. आई तू कुठं झोपती ग? म्हणे इथं. तिची आई इकडून. माझं ऐकशील का? काय? तिच्या आईला तुझ्या जागेवर झोपव, तुझ्या जागेवर तिच्या आईला झोपव, आणि तू तिच्या आईच्या जागेवर झोप. जागा बदल. का रे? म्हणे ऐक म्हणे. बदलली जागा. आता थंडीचे दिवस, कुळकुळ 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 झोपल्या म्हाताऱ्या अंगावर घेऊन. बरोबर रात्रीचे 12, म्हणजे तुमचाही टाईम हाच आहे असे कार्यक्रम करण्याचा. आमच्याही भागात हाच टाईम आहे, जवळजवळ हाच टायमाचा वापर सगळी माणसं करतात. 12 वाजले आणि तिनं नवऱ्याला उठवलं. उठा, चला घ्या निर्णय. मोठा दगड घेतलाय ना हातात. तो म्हणतो एकदा उघडून पाय, तुझी की माझी? ती म्हणे घाला, तुमच्याच म्हातारीची जागा आहे ती, घाला. दगड घेतला, टाकला बुवा. आवाज सुद्धा आला नाही हो. तशीच म्हातारी पोत्यात घातली. दाऊदपूर नदी आहे का तुमच्या गावात? नाही, माणूस वाहून जाईल एवढं पाणी पाहिजे बरं का. थोडंच आहे का? दूर चाला ना, आपल्याला काय धंदा आहे आता. गोदावरी निघाले बा पोतं घेऊन, फेकलं पाण्यात. पोत फेकली, आता हिची कटकटच गेली. ती बाई एकदम खुश. ती इतकी खुश होती की मला इथून सांगता येऊन राहिलं नाही. आता लईच खुश होती ती. ते तर खुश, हा बी खुश. ती म्हणे याला काय झालं आता? लग्न लोकांचं नाचतं येड्या डोक्याचं.
तो म्हणे तू घरी चाल, तू बीपी जर लो नाही झाली तर माझं नाव बदलून ठेवजो, तुला गोळीच घेणार उद्यापासून बीपीची. घरी आली, तिला झोपच लागे ना बुवा. तिनं रवी घेतली लावायला आणि एक गाणं म्हणायची रवी लावताना. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. हा म्हणे झोपू दे ना धड. त्यानंही घेतली बादलीन बसला गाई खाली, तिचं चालूच घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. यानं बादली घेतली, गाईच्या कासेवर पाण्याची थाप मारली, तिच्याकडे पाहतो सांगतो, दुदम दुदम दुबतो गाय, दुदम दुदम दुबतो गाय, वाहून गेली तुही माय, घरात आहे पठ्ठ्याची माय, पटत न शिंता जाऊन बाय गेली. जो हात पाय हलवत बाहेर आली, कसं झालं कसं झालं कसं झालं. आता हसून मोकळे झालात ना तुम्ही. आता माझं प्रमाण आहे का नसली का समोर ज्याचा त्रास आपल्यावर येत असतो लक्षात ठेवा. म्हणून दुसऱ्याचं म्हातारपण, निदान आपल्या बापाचं आणि आपल्या सासूचं म्हातारपण सहन करण्याची वृत्ती ठेवा. या दाऊदपूरच्या सप्ताहाचं कल्याण होईल. काहीच देऊ नका दुसरं. 9 दिवस नवरात्रीचे उपवास करताना रागानं सासू पुढं ताट लोटा कोणता देव फोटो काढणारी तुमच्या तिकडे जाऊ. सहन करणं शिका. 5-7 वर्ष शरीराचा स्वभाव थक नाही. पारमार्थामध्ये सहन करावं लागतं आणि प्रपंचामध्ये सहन करावं लागतं. सासूची प्रेत यात्रा गावातून निघाली का सुनेचं नाव सासूच्या प्रेत यात्रेत लोकांनी घेतलं पाहिजे. इतकं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. देऊ द्या तिच्या कर्मानं काय शाप द्यायचा आणि काय त्रास द्यायचा तिला देऊ द्या. म्हातारपण तसंच असतं. आपली अवस्था कशी होईल देव जाणे. ज्यांनी सहन केलं त्याला यश मिळालं. तुकोबारे म्हटले आम्ही खूप पारमार्थिक साधने सहन केलं. नेमकं काय सहन केलं महाराज, काय सहन केलं त्याचे पुरावे अनेक. एक पुरावा म्हणतो महाराजांना पहिलं चरण मानायला लावतो. काय काय सहन केलं महाराज बोलतात, याची लागी होते जियले भोग, 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 याची लागी हो केले नाना याग, 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 याची लागी हो अष्टांगादि योग, 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 याची लागी या विषयाचा त्याग, याची लागी विषयाचा त्याग, याची लागी या विषयाचा त्याग, याची लागी विषयाचा त्याग, जन्मांतरी केली ही सूचना, जन्मो जन्मांतरी केली ही सूचना, जन्मो जन्मांतरी केली ही सूचना, जन्मो जन्मांतरी केली ही सूचना, जन्म जन्मांतरी केली सूचना, जन्म जन्मांतरी केली सूचना, जन्म जन्मांतरी केली सूचना, जन्म जन्मांतरी केली सूचना, याची लागी हो तेजेले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादि योग, याची लागी या विषयाचा त्याग, याच्याच करता याच परमेश्वरा करता आम्ही हे सगळं सहन केलं. पण महाराज जेव्हा तो तुम्हाला मिळाला तेव्हा सहन केलेलं कसं वाटतं. क्षणभरिया में सोसले वाईत, ओ क्षणभरिया में सोसले वाईत, क्षणभरिया
भरिया में सोचले वाईट हो क्षण भरिया में सोचले वाईट हो जन भरिया जनवरिया साधिले आवीट निज सुख आवीट निज सुख साधिले आवीट निज सुख दिल आवीट निज सुख माटी मागे होला बरोबर हो साठी माटी मागे केला बरोबर सारी माटी मागे केला वा गणेश महाराज वा. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साधिले अवीट निज सुख. आम्ही सहन केलं तो क्षण म्हणजे उभं आयुष्य होतं, पण जे मिळालं ते अवीट आहे, ज्याचा कधी वीट येत नाही. सर्व संगे वीट आला तू एकला आवडशी. अवीट असलेली गोडी आम्हाला त्या निजसुखाच्या निजसुख असलेल्या परमात्म्यानं दिली. जेव्हा मनुष्याला काही गोडी चाखायची, एक तर ती गोडी आवीट असावी. आपण जे चाकतो त्याचा वीटच आलेला आहे. एकदा माणसाला कळालं की हे आवीट आहे, मग मनुष्य तिथून पुढे जात नाही. वक्ते बाबा जुना दृष्टांत सांगायचे, बाबांच्या मुखातून अनेकदा जुने दृष्टांत बाहेर यायचे. बाबा बोलायचे, एकदा पाहिली ना मनुष्यानं की हे घाण आहे, घाण मनुष्याला स्वीकारता येत नाही. ते म्हणजे 7-8 दिवस झाले, माहेरात पोरगी आली आणि 8व्या दिवशी लेक आईला म्हणते, आई आज मला जायचंय बरं का. कोण येतंय घ्यायला तुला? मला माझे मिस्टर घ्यायला येणार आहे. अरे बापरे, बरं बरं. सगळ्यात विशेष आमची मिसेस आणि तिला घ्यायला मिस्टर म्हणजे आजच येणार आहे का? हो आजच येणार आहे. आई विचारते, सोने काय आवडतं ग तुझ्या नवऱ्याला? ती म्हणे, आई त्यांना बासुंदीला आवडते. हो का? हो बरं बरं बरं, मग मी बासुंदीच बनवते आज जरा त्यांना खायला. अख्ख्या दाऊदपुरात फिरली दूध गोळा करायला. दूध पाहिजे बुवा जावं येणार आहे, दूध पाहिजे बुवा जावं येणार आहे, दूध पाहिजे बुवा जावं येणार आहे. अख्ख्या गावात 40 लिटर दूध गोळा केलं. जावई एकटा येणार नव्हता ना, 2-4 मित्र टगे बिगे एकदम. एकटी माणसं सासरवाडीला जात नाही. हिनं 40 लिटर दूध गोळा केलं आणि लागली ते दूध घोटायला. 40 लिटर दूध घोटता घोटता हिनं 20 लिटरवर आणलं आणि जावई आला. असा आनंद झाला तिला. जावयाचं ओवाळणं करायला गेली, दरवाजातच जावयाच्या कपाळाला तांदूळ लावायच्या ऐवजी साखर लावली, तोंडात तांदूळ घातले. या जावई बापू, या जावई बापू. तिला एकदम भारावून गेलेली ती. जावयाला आत घेतलं आणि गेल्या गेल्याच बायकोनं सांगितलं, तुमच्या आवडीचं जेवण बनवते बरं का माझी आई. अरे वा, याला वाटलं बरं बाबा बासुंदी चालली. बोलला नाही, बसला तिथं. याच्या समोरून बासुंदी घोटणारी सासू याला दिसत होती किचनमध्ये. त्यानं पाहिलं, म्हणे जोरदार तयारी दिसते बासुंदीची. नेमकी त्या कालावधी तिला सर्दी झालेली होती. कोणाला? सासूला. वक्ते बाबा सांगायचे बरं का, आता ज्याले फुल सर्दी व्हायला त्यानं स्वयंपाकाच्या लांब राहावं. त्या पंक्तीत इतके काही काही आगाऊ माणसं असतात, त्याले फुल सर्दी व्हायला त्याच्याच हातात गुलाबजामची बादली असते. गुलाबजाम घ्या, गुलाबजाम घ्या. अरे काय गुलाबजाम खातो, ते बादली घेऊन जाय तू पंक्तीतून बाहेर. बरं, तुपाचा स्वभाव आहे, ती अग्नीजवळ गेल्यावर म्हणून लवकर तूप अग्नीजवळ निघू नये. आणि बसली ना अग्नीजवळ फिरवत ती. तिला काही ते शक्य झालं नाही बुवा, देहाचा धर्म. तिला शिंक आली आणि तूप बासुंदीत पडलं.
आता तिला वाटलं 40-20 वर आलं गोठून गोठून. पण आता बाहेर काढायचं म्हटल्यावर नवीन दूध पाहायचं अन पुन्हा घोटायचं ते जमणार नाही. तिला वाटलं जाऊ दे घ्या घोटून. घेतलं ना तूप घोटून. जावयाने ते पाहिलं तो म्हणे मेलो गळ्या. जीव गेला तरी बासुंदी खायची नाही म्हणे. काही झालं तरी चालेल. त्यानं ठरवूनच घेतलं ते बासुंदी खायची नाही. चालूच घोटणं. स्वयंपाक रेडी झाला तयार आणि पानं वाढले. मित्र बसले डाव्या हाताला, मेवना बसला, सगळी काही 2-4 सासरवाडीतली प्रमुख माणसं बसली. ताटं वाढले आणि बासुंदीच्या वाट्या आणल्या. तर म्हणे मामी बाकीचं संपवतो मी, बासुंदी मला नकोय. नकोय तुमच्याच तर करता बनवली. नाही मला नको. हो असं काय करता जावई बा, एक वाटी तरी घ्या ना. असं काय एवढं बनवलं तुमच्याकडे तर. नाही मला माझी इच्छाच नाही आज. मित्र म्हटलं कडे तुला तर लय आवडते. तर म्हटलं तुम्ही खा, मला नको आज. जेवण सुरू झालं. सासरवाडीतल्या लोकांचं मनच नाही बा. जावायला बनवली, एक वाटी खात नाही. सासरा म्हणे बापू घ्या बुवा, पाहिजे तर 5-50 हजार रुपयाचं वडगण लावतो तुम्हाला, पण तुम्ही बासुंदी नाही म्हणे बा. मला बासुंदी आज खायचीच नाही. 4-4 वाट्या ज्यांनी पिल्या ते म्हणत एक नंबर जोरदार बासुंदी झाली, तू एखादी वाटी घेऊन पाय. तो म्हणे तुमच्याकडे पाहिलं की हे बाकीचं बी जात नाही मला, तुम्ही बासुंदी खा, पिऊन घ्या, तुम्हाला अजून घ्या 5-5 वाट्या. सगळेच विनंती करता एखादी वाटी तरी घ्या, एखादी वाटी तरी घ्या. कोणीच घेत नाही. त्या सासरवाडीत एक चेष्टेचं नातं असतं. कोण? मिवनी. ती आली दाजी. आता दाजी म्हणता की नाही तुमच्या भागात? काय म्हणता तुमच्या भागात? दाजी. भाऊजी दाजी रुबाबदार शब्द आहे. भाऊजी ओ दाजी. अरे बाप. आता कोणी जिजू? काय जिजू? ती आली म्हणे जिजू काय तुम्हाला माझी शपथ आहे, एक वाटी घ्याच. तो म्हणे तुझ्या खानदानाची शपथ घातली तरी मी घेत नाही रे, माझी शपथ आहे. तुले माहित आहे का ते बासुंदी? ती म्हणे आज तू जिजू एकदम, जिजूची तळपायाची मस्तकात गेलेली, तो काय करे. सासू म्हणे बाई जनावर तू आहे, एकदा तूच जाऊन पाय ना. ऐकलं तर ऐकलं. पोरीला म्हणे ती आली म्हणे इतकी सगळी विनंती करताय तर घ्या ना एक वाटी. तो म्हणे नेमकी बासुंदी खाऊ की या जगात मिळत नाही ते तूप खाऊ, तुले बुद्धी आहे का काही. दृष्टांत संपला. वक्ते बाबाचा भाव खूप गोड सांगायचे. तो जावई म्हणजे संत रूपी जावई आहे. संत रूपी जावई ज्या वेळेला या सासरवाडीत फिरायला आला त्यावेळेला त्या जावयानं पाहिलं अरे हे तर सगळं घाणीचं साम्राज्य आहे, हे दिसायलाच चांगलं आहे पण याचा अंतरात्मा काही सुखाचा नाही रे बाबा, आनंदाचा नाही. आता हे स्वीकारायचंच नाही. काय लोकांना घेऊ द्या, आपण त्यात पडायचं नाही. जे कर्म धर्म नाशिवंत ते नाशाला जाणार आहे. तुका म्हणे त्याचे कळले आमावरम. आता त्यात पडायचं नाही, आता त्याचा त्याग करायचा. आणि त्याग केल्यानंतर विटणार. चांगलं दिसलंय पण विटलेलं आहे, काय खाता त्याला. आम्ही ते सुख अनुभवलं ज्या सुखाचा कधी नाश होत नाही. साधिले अवीट निज सुख, ज्या सुखाचा कधी विटही येत नाही, ज्या सुखाला कोणी बाधाही पोचू शकत नाही, ज्या सुखामध्ये कोणी दुःख मिश्रित करू शकत नाही. अहो सुखाला जरी सुखी व्हायचं झालं तर पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियांची भूक नवजे माझ्या, जीवे गोळ 3 अक्षरांचा रस,
अमृत जया सपिके पुढे विठोबा विसाविया विसाविया पडो देई पाया पडो देई पाया विठोबा विसाविया विसाविया आपला विसावा जर देव असेल तर मायेनं निर्माण केलेली साधनं स्वीकारायची नाही. तुकोबारे म्हटले आम्ही ती स्वीकारलीच नाही. या अभंगाचा समन्वय दोन्ही चरण म्हटली तेव्हाच लागतात. तुकोबारे म्हटले आम्ही जे अगोदर मायेच्या आधाराचं स्वीकारलं त्यानं सुख तर मिळालं नाही, उलट अधिक पटीने दुःख वाढवून घेतलं. अभंगाचं दुसरं चरण. सांडी मांडी मागे केल्या बरोबर 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 सांडी मांडी मागे केल्या सांडी मांडी मागे केल्या बरोबर 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 अधिकची पारी दुःखाची या 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 सांडी मांडी मागे केल्या बरोबर 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 सांडी मांडी मागे केल्या गोड आहे. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी खूप भोगला आम्ही मायेच्या आधारानं, पण अधिकची परी दुःखाची या केवढं दुःखच वाट्याला आलो, पण त्याच्यापर्यंत गेलो ते दुःख सुद्धा आता दुःख वाटलेलं नाही. कीर्तन संपलेलं आहे. एक छोटासा प्रसंग तुम्हाला सोसलेल्या संघातला सांगतो आणि कीर्तन सेवेला आवरतो. विठ्ठल विठ्ठल ऐका, सोसणं खूप झालं आणि सुख मिळालं की सोसणं संपून जातं. ज्या वेळेला जगन्नाथपुरीला अनेक दिंड्या जातात, पंढरपूरला जशा दिंड्या जातात तसे जगन्नाथपुरीलाही जातात. तुम्ही बोर नाही झाले ऐकताय? जगन्नाथपुरीला वारकरी पद्धतीत भजन करत भजनावलीत जात वारी करण्याची पद्धत आहे. त्या जगन्नाथपुरीला सजन कसई नावाचे वारकरी निघाले, महान संत.
वारीला लागले. मजल दर मजल मुक्काम दर करत 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 भजन करत प्रवासाला लागले. एका ठिकाणी दिंडीचा मुक्काम झाला. तिथली पद्धत अशी होती, वारकरी वाटून दिले जायचे. आता एवढं गाव आहे ना, 2-2 4-4 वारकरी तुमच्या घरी वाटून द्यायचे. एक सद्ग्रस्त आला, सज्जन महाराजांना म्हटलं, महाराज आमच्या घरी तुम्ही आरामाला चला, एक रात्र विश्राम करा आणि उद्या सकाळी पुन्हा तुम्ही दिंडीमध्ये सहभागी व्हा. ते म्हटले हरकत नाही. सज्जन महाराज त्यांच्याकडे गेले. 2 घास जेवण केलं, रात्री आराम केला. पडल्या पडल्या त्यांना झोप लागली. एकदम मनुष्य थकलेला असला की झोप लागते. वारीमध्ये बिछाना पाहायची गरज पडत नाही. भूक ना मागे शबाना, नींद ना मागे बिछाना. ओरिजिनल माणूस भुकेला असला की पदार्थ पाहत नाही, आणि ओरिजिनल माणूस झोपी आलेला असला की बिछाना पाहत नाही. ज्याच्या हातात दिवसभर रिमोट आहे ती बेर रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. ती सुखानं झोपत नाही. तिला सांगावं लागतं तू कांदेला वेले 8 दिवस नीट झोपशील. झोपावं असं वाटत असेल शांत तर कष्ट पाहिजे शरीराला, बिना कष्टाची झोप लागत नाही. झालं असं, सज्जन महाराज झोपले. गाढ झोप लागली. मध्यरात्रीला त्या घराची मालकी नवरा झोपल्यानंतर सज्जन महाराजांकडे आली आणि सज्जन महाराजांना उठवते आणि म्हणते, महाराज तुम्ही घरात आले तेव्हापासूनच माझा डोळा तुमच्यावर होता, तुम्ही माझा स्वीकार करा. त्यांनी डोळे सोडून त्या बाईकडे बघितलं आणि ते म्हटले, बाई अगं तुझा नवरा घरात झोपलाय वेडे, आणि माझ्यासारख्या परपुरुषाकडून तू अशी अपेक्षा करते. कोण तुला स्त्री म्हणेल ग, कोण तुला बाई म्हणेल. अगं जा तुझ्या नवऱ्याला उठव. तिला वाटलं याला मला हात लावायला माझा नवरा अडचणीच आहे, म्हणजे माझा नवरा अडचणीच आहे तुम्हाला आहेत. ती घरात गेली. पलंगाखाली कोयता पडलेला होता. तो कोयता घेतला आणि सज्जन महाराजांना आवाज देऊन नवऱ्याचं मुडकं तोडून टाकलं. छाटूनच टाकलं महाराज. रक्ताचा पाट व्हायला लागला. थरथर कापत होते सज्जन महाराज. अरे राम 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 राम. ती म्हणे, महाराज आता नवरा संपलेला आहे, काळजी करू नका, तुमच्यावर यातलं काही येणार नाही, माझा स्वीकार करा. अरे जी बाई शरीराची भूक भागवण्याकरता कपाळवरचं कुंकू पुसू शकते, तिच्यासारखी नालायक बाई या जगातली दुसरी कोणती नाही. काय मी तिला स्पर्श करायचा. आग लाव तुझ्या सौंदर्याला, तू हे वरूनच दिसायला बरं आहे, याच्या आत किती घाण आहे हे आम्ही अनुभवलेली. आग लाव. बाहेर पडले. तिला वाटलं नवराही गेला नाही जातोय. एकच पर्याय शिल्लक होता. तिनं तिचे कपडे वगैरे फाडण्याचा प्रयत्न केला, आरडाओरड केली, गाव गोळा केलं. गोळा झालेली माणसं त्या एका माणसाला मारहाण करायला लागली. जग खरा खोट्याचा निवाळ करत नाही करत. आपण दुसऱ्याच्या आयुष्याचे न्यायाधीश बनतो आणि स्वतःच्या जीवनाचे वकील बनतो. ज्या दिवशी आपण स्वतःचा न्यायाधीशाच्या भूमिकेत दुसऱ्याकडे बघू, त्यावेळेला आपल्याला कळेल आपण कोण दुसऱ्याच्या आयुष्याचे न्यायाधीश. आपले वकील, दुसऱ्याचा न्यायाधीश. याच्याबद्दल बोल, त्याच्याबद्दल बोल, संपवणं आवरण मित्रा. खापराचं असतं तर फुटून गेलं असतं वेड्या. किती बोलतो, आवर त्याला जरा. नाहीच काही करता आलं तर निदान बोलणं तरी आवरण्याचा प्रयत्न कर, तुझ्यावर कृपा होईल आतून. जग एवढंच म्हणेला कोणाशी बोलत नाही, पण फलकट बोलतो म्हणणार नाही. विनाकारणच्या चर्चेत घालवलेला वेळ मनुष्याच्या वाणीचं तप घालवत असतं. आम्हाला काय माणसं म्हणतात तुमचे मोबाईल बंद असतात, काय करता बोलू, काय तुमचं माझ्याशी बोलणं झाल्यावर तुमचा उद्धार होणार आहे का माझा होणार आहे, काय संबंध काय. जेवढं लांब तेवढं संपलं कीर्तन, संपलं. आम्ही आमच्या प्रवासाला, तुम्ही तुमच्या उपासनेला. साधू चलता अच्छा आहे, काय तुमच्या गावात मुक्कामाला यायचं आम्हाला. खरं ऐकण्याची तयारी ठेवा 7 दिवस, आणि 7 दिवसातून वर्षभर बॅटरी चार्जिंग करून घ्या. माझ्या सोपान महाराजांच्या कथेतून, या 7 दिवसाच्या कीर्तनातून. हे काय आपल्या बापदादीची जहागीरदारी नाहीये, मक्तेदारी नाहीये, काही 300-350 वर्षाचं आयुष्य नाहीये. इथं तुम्हाला सकाळी अटॅक आला तर देवाला द्यायचं उत्तर तयार ठेवा. चांगले चांगले करोडपती लोक होऊन गेले, सत्ताधीश, काहीच कामात आलं नाही त्यांच्या. ही गुरमी थोड्या दिवसाची असते माणसाला, त्या गुरमीत सगळं संपून टाकतो तो. अति मस्ती बरी नाही.
उन्मत्तपणा नको माणसाला. जीव पाहिजे आपला, प्रेम पाहिजे. प्रेमाचा झरा जैसा आहे तैसा आहे तरी काय देव दुरी आहे तुकोबारे म्हटले. नाटक नाही करायचं. आयुष्यात कोण्या लोकांचा राग आला असेल तर नाटक करणाऱ्यांचा. माणसानं नाटक करू नये. जी बाई नवऱ्याला फसवण्याचं नाटक करते ती सुखी राहत नाही. जो मालक मालकिनीला नाटक करून प्रेम देण्याचा प्रयत्न करतो त्याला समाधानी राहता येत नाही. नाटकातला प्रपंच पूर्णतेला कसा जाईल. 50 वर्ष ज्या बाईच्या लग्नाला झाले त्या एखाद्या म्हातारीला जाऊन विचारा प्रेम कशाला म्हणता. थकलेल्या पायानं ज्या वेळेला भाकरी शेतात जाते त्या माऊलीला विचारा प्रेम कशाला म्हणता. 10 वाजले तरी मालक घरी येत नाही पंढरीच्या वारीवरून. तिला विचारा कासावीस झालेला जीव कसा होतो तिचा, मला मालक कसा आला नसेल अजून. नवऱ्याचं स्नान झाल्यानंतर तुकोबारींचा गाथा पुढे नेऊन ठेवणारीला विचारा उपासनेवरचं प्रेम काय असतं. अवघड आहे. चला मारायला सुरुवात केली. राजाकडे नेलं. याने माझ्यावर बळजबरी केली, माझ्या नवऱ्याला मारलं. शिक्षा भोगावी लागेल सज्जन. द्याल ती शिक्षा भोगतो मालक. हात पुढं कर. हात पुढं केला आणि हातच तोडून टाकला. एक हात ज्या वेळेला तोडला गेला, ठरवलं प्रपंच करत होतो, त्रास झाला नाही, पारमार्थात आलो, वारीला आलो आणि हात तोडला गेला. असू द्या, पण एवढी वारी पूर्ण करेन आणि समुद्रात जीव देऊन टाकील जगन्नाथपुरीला. अपमान सहन करायचा नाही. सहभागी झाले त्या वारीमध्ये. सहभागी झाल्यानंतर भजन करायचे, मध्ये चालायचे. पण ते भजन करणाऱ्यांनी मागं काढून दिलं. चला तुम्ही मागं चला, इथं थांबू नका, तुम्ही इथं नाही थांबायचं. अहो म्हणे करू द्या ना भजन. पाप केलं, हात तोडला, तसा हात तुटत नाही, चला माग. रडत होते. कोणी दिलं तर आणून काही खायला तेच खायचे. कोणी फळ दिलं फळ खायचे. कोणी पाणी दिलं प्यायचे. कोणाच्या घरी झोपायला गेली नाही, मंदिरात झोपायचे, रोडवर झोपायचे, एकटे राहायचे. लोकांतात राहायचं नाही. जगन्नाथपुरीपर्यंत जाऊ आणि मरून जाऊ. आता देवानं पाहिलं का रे माझ्या सजनला इतका त्रास. देवानं रथ पाठवला आणि सांगितलं जा माझ्या सजनला घेऊन या. जगन्नाथाचा रथ आला. जेव्हा कोणीच नसताना आपलं, तेव्हा माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन घ्यायला गेले आणि घेऊन आली सजनला रथात. तर देवानं बोलावलं. असा आनंद झाला. परमात्म्याजवळ आले, दर्शनच घेतलं, लोटांगण घातलं. प्रभू खूप त्रास झाला, पण असू दे. एक प्रश्न विचारायचा आहे तुला, मला निघायचं इथून, मला मरायचं आहे. प्रश्न एवढाच आहे, रथात बसवणारा तू आहे की हात तोडणारा तू आहे, तेवढं सांग. भगवान म्हटले सजन, हात तोडणारही मीच आहे आणि रथात बसवणारही मीच आहे. काळजी करू नको रे. अरे तुला रथात बसवण्याकरता हात तोडणं गरजेचं होतं. ज्या वेळेला तुझा हात तोडला त्यावेळेला तुझं कर्म होतं. म्हणजे तुझ्या पुढून गाय पळत होतीस सजन. गाय पुढं, गायीच्या मागं कसाब पळत होता. त्या कसाबाला त्या गायीला कापायचं होतं. गाय पुढं कसाब मागं, गाय पुढं कसाब मागं. कसाबा समोरून गाय इतकी वेगात पळत गेली की कसाबाच्या नजरेला गाय दिसली नाही. गाय तुझ्या समोरून पळत गेली. तू चौकात उभा, चौकातून कोण्या दिशेला गाय पळत गेली कसाबाला माहिती नाही. तो तुझ्याकडे आला आणि त्यानं तुला विचारलं गाय कुठे. तू बोलला नाही सजन, पण तू गायीच्या दिशेनं हात दाखवला. जिकडं गाय गेली होती तिकडं तू हात दाखवला. तुझ्या हाताचं ते कर्म होतं. तुझ्या हातामुळं तो कसाब पुढं गेला आणि त्या कसाबानं गायीला मारलं. गाय मरायला कारण तुझा हात होता. तुझा हात तोडणं गरजेचं होतं. वा देवा, कर्माचं फळ भेटलं. आता बरं वाटलं. माझ्याच चुकीनं भेटलं ना, हरकत नाही. पण देवा, अरे माझा हात तोडला असता फक्त, पण या हाताकरता त्या बाईनं तिचा नवरा मारला ना. त्याचं काय, बाईनं नवरा नाही सजन, गायीनं कसाब मारला. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. हे सजन माझ्या जवळ मांडीवर बसवलं त्याला. बैस इथं. देवा मांडीवर नको रे, किती वेळ बसू.
अरे ते वारकरी जोपर्यंत येत नाही तो वर बैस. ते सगळे वारकरी आले आणि मग भगवंतावरच्या मांडीवर बसलेला तो सज्जन पाहला. ते म्हटले हा तर नालायक माणूस आहे, आम्ही दिंडीतून काढून दिलेला देवाच्या मांडीवर कसा बसला. ते म्हटले परमात्म्याने आवाज दिला, वारकऱ्यांनो दर्शन पाहिजे का तुम्हाला माझं? हो. सज्जनच्या पायावर डोकं ठेवा आधी, तुम्ही त्रास दिलाय. माफी मागितली. डोळ्याला पाणी आलं सज्जन महाराजांच्या. पुन्हा त्याची पायी घाला मिठी मिठी घातली. कसं वाटतंय सज्जन? एवढंच वाटतंय देवा, जेव्हा मी ते भोगत होतो तेव्हा त्या यातना कठीण होत्या, पण ज्या वेळेला तू मांडीवर घेतलं त्यावेळेला असंच म्हणावं वाटतंय, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साधिले अवीट निज सुख, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची. या 11 वाजले, कीर्तनाची वेळ संपलेली आहे. बोल बोलता 2 चरणाचा भाव आपल्याला सांगितला, 3रं चरणाचा भाव सांगतो आणि सेवेला आवरतो. 2 मिनिट भजन करा. विठोबार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई कुंडली गवरदारी श्री बार कुमाई पार्वती पते सिद्धेश्वर भगवान की जय. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची. या जगद्गुरु तुकोबर असं म्हणतात, देवा आम्ही खूप सहन केलं, खूप सहन करून मायेच्या आधारानं दुःखही मिळवलं, परंतु आता तुझ्या जवळ आलो, परिणाम असा झाला तुका मनेने जाणे नाही. आता राहिलो अनंताची पायी. आम्हाला येणंही राहिलं नाही आणि जाणंही राहिलं नाही. तुझ्या पायाजवळ आलो, सगळं सुख दुःख आमचं संपलं. देवा तू आमचा कृपाळ, देवा तू आमचा कृपाळ भक्तजन प्रतिपाळ. नाटामध्ये तुकोबरे बोलतात, आता खऱ्या अर्थाने तुझी कृपा आमच्यावर झाली आणि ती कृपा आम्हाला आनंद देणारी आहे, समाधान देणारी आहे. आता तुझ्याकडून कसलीही अपेक्षा नाही. तू का म्हणे येणे जाणे नाही. आता राहिलो अनंताची पायी. आपण देवाकडे जावं, देवाकडेच राहावं अशी जर अपेक्षा असेल तर सोसायची सवय लावून घ्या, एवढी विनंती आपल्याला सगळ्यांना करतो. आणि झालेली सेवा त्यावेळेला तिथं गेल्यानंतर नेमकं हे मुक्ताबाईचं अधिष्ठान काय आहे एकदा पाहायचं स्वप्न घेऊन या. खूपच सुंदर देखणं आणि अत्यंत सुबक मोठं असं आईसाहेबांचं श्री क्षेत्र मुक्ताईनगरला आईसाहेबांचं मंदिर आहे. आईसाहेबांकडे या. 2-4 पावलं संकट काळामध्ये जर तुम्ही मुक्ताबाई करता घातले आता, तर संकट काळामध्ये तीच मुक्ताबाई हजारो पावलं घालत आपल्या सगळ्यांच्या मदतीला धावून येत असते. जी ज्ञानोबाऱ्यांकडे धावून गेली त्या आपल्याकडे सुद्धा धावून येईल. निश्चित सगळ्यांना निमंत्रण देतो आणि सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय जय